नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवले तिळाचे लाडू। तर संक्रांतीसाठी आणलेले पांढरे आणि काळे तीळ दोन्ही शिल्लक होते, तर आणखी थोडीफार थंडी आहे तोपर्यंत म्हटलं चला लाडू करून हे तीळ संपूया। तर मग मी मस्त मऊ होणारे तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत। आता संक्रांतीमध्ये सुद्धा खूप खाल्लेत, खूप छान झाले होते, म्हणून परत एकदा बनवते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत, तर त्यामध्ये 1.5 वाटी काळे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, म्हणजे बरोबर 2 वाटी तीळ झाले आपले। 2 वाटी तिळासाठी इथे आपल्याला 2 वाटी गूळ लागणार आहे। तर हे पांढरे आणि काळे तीळ मिक्स करून लाडू बनवले की खूप छान लाडू होतात आणि दिसायला सुद्धा अप्रतिम दिसतात, त्यामुळे इथे मी दोन्ही मिक्स घेतलेले आहेत। 2 वाटी तीळ घेतले तर आपल्याला 2 वाटी गूळ घ्यायचा आहे। तर इथे मी गुळाची पावडर घेतली आहे। तर आपण सुरुवातीला आपल्याला तीळ अगोदर भाजून घ्यायचे आहेत। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये स्वच्छ निवडलेले तीळ घालायचे। काळ्या तिळामध्ये किंवा पांढऱ्या तिळामध्ये खडे असू शकतात बारीक, त्यामुळे तीळ व्यवस्थित निवडून घ्यायचे। तीळ निवडले की आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। तर इथे एकदम मीडियम गॅसवरती मला एक 7 ते 8 मिनटं मी छान तीळ भाजून घेतले। तीळ भाजून घेतले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आपले तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण गुळाचा पाक करून घेऊया। इथे मी तीळ थंड करायला ठेवलेला आहे, अर्धा तास लागेल। तोपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। पाक करायला एवढा वेळ लागत नाही, पण अगोदरच तीळ जराशे कोमट झाले की आपल्याला पाक करायला सुरुवात करायची आहे। तर इथे मी 1 चमचाभर तूप घातलं। तूप छान गरम झालं की याच्यामध्ये गुळाची पावडर घालायची। तर गुळाची पावडर न घेता तुम्ही गूळ घ्या आणि गूळ खिसून घेतला तरी चालेल। तर गूळ घातल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस मिडियमच ठेवून आपल्याला सतत हलवत आपल्याला गुळाचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे। गॅस मोठा अजिबात करायचा नाही। कायम पाक करताना पेशन्स ठेवूनच पाक करायचा आहे, नाहीतर आपला पाक खराब होतो, पुढे जातो किंवा कच्चा राहतो। त्यामुळे गॅस बारीक ठेवूनच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। आता पाकला असे बुडबुडे यायला लागलेत, पाकाला उकळी यायला लागली आहे। आता आपण एकदा मी पाक चेक करून घेतला। तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा ठिपका टाकून बघायचा पाण्यामध्ये। तर अशा प्रकारे पाक चेक करायचा गुळाचा। तर अशी गोळी तयार होत असेल तर आपला पाक रेडी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकताय गूळ पाण्यामध्ये न विरघळता अशी छान त्याची गोळी तयार झालेली आहे, म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे। तर गॅस एकदम बारीक करायचा आणि आपल्याला भाजून घेतलेले तीळ घालायचे आहेत ह्याच्यामध्ये। तीळ घातल्यानंतर एक अर्धा मिनिटच गॅस चालू ठेवायचा, नंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला हे छान गुळासोबत तीळ छान मिक्स करून घ्यायचे आहेत। ही शेवटची प्रोसेस आपल्याला एकदम पटपट करायची आहे। गुळामध्ये अर्धा मिनिट मी छान याला मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच याचे लाडू वळायचे आहेत। हे जरा जरी थंड झालं तर लगेचच याला हे कोरडं होतं, त्यामुळे कढईतून काढायचं नाही, गरम कढईमध्ये ठेवूनच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तर थोडंसं मी पाणी लावून घेते हाताला, तूप लावायचं नाही। तूप लावलं की हाताला लाडू मोकळे होतात, चिकटत नाहीत, त्यामुळे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। खूप चटके बसतात, तरीही आपल्याला असेच लाडू अगोदर बनवून घ्यायचे आहेत। अगोदर पहिल्यांदा फक्त आकार देत बसू नका, नाहीतर बाकीचं सगळं मिश्रण आपलं थंड होऊन जाईल। फक्त गोळे बनवून घ्या आणि नंतर सगळे लाडू बनवून झाल्यानंतर एकदा हातामध्ये फिरवून घ्या लाडू, म्हणजे लाडूला छान चकाकी येते आणि लाडूला छान आकारसुद्धा येतो। मी अगोदरच पटपट अगोदर लाडू बनवून घेतले आणि नंतर त्याला आकार दिला। तर खूप चटके बसतात तरीसुद्धा आपल्याला लाडू तसेच बनवून घ्यायचे आहेत। थंड झाले की लाडू वळता येत नाहीत। सगळे मी लाडू बनवून घेतलेले आहेत। तर 2 वाटीमध्ये माझे असे मीडियम साईजचे छोटे 30 ते 35 लाडू तयार झालेले आहेत। अशा प्रकारे लाडू केलं तर लाडू मऊ होतात, अजिबात कडक होत नाहीत। तुम्ही नक्की ट्राय करा आणि ज्योतिष फ्लेवरफुल किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू।